रविकिरणाने सजले अंगणी दवबिंदूच्या शुभ्र धुक्याने सजली पहाटे रविकिरणाने सजले अंगणी स्वरमुरळीचा नाद घुमतो कुंजवनी स्वरमुरळीचा नाद घुमतो कुंजवनी मयूर नाचतो
पाय आडवई नंदाचा हरी आणि खट्या भरून फोडले ना घरी. अग एकदा काय झालं, मी असताना आला माझ्या घरी. अग एकदा मी गेलो होते येवले पाण्यावरी, अवचित मागून आला नंदवर आली. हरवीस तो माझा बदल तरी आणि हसला राहतील. अगं बाय बाय खट्यातली गोष्ट मुरारी बाजू तर मजूर वाचली त्याच्या आवाजाने होते बावरी. अगं पोरीनो काय काय राहते आपण आलात का खरा, पण तुम्हाला वाट माहिती आहे का? अगं माझी स्वतःची मावशी आहे बघ, तिलाच मारून बघ. अरे तू जात मार. अगं माझं आणि तिचं कालच भांडण झालंय, तिचाच मार. अगं ही साधारणतः सगळ्यांची भांडण असते, कधी हिच्याशी भांड कधी तिच्याशी भांड. हा आले मोठी मला बोलणारी, स्वतः ठेवायचं झाकून आणि दुसऱ्या बायचं वाकून घाणेरडी सवय झाली तुला. अगं हो हो तुझी किती लपडी आहे ती माहिती आहे मला. अगं ते जाऊ दे गं. या लोकांसमोर तुझी नाव इज्जत काढली तर नावाची चंपाबाई नाही बघ. तू नाही माझी इज्जत करणार, मी तुला काल बघितलं कुठे ना कुठे त्या पाली स्टँडला तुषार सोबत काय अगं ते थोडं थोडं
टॉस मार का राधे तू मार तर मीच मारते मावशी अगे मावशी आले बघ दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे गमी बाजारी दही दूध माठ भरुनी गमी बाजारी राधे गमी बाजारी दही दूध माठ भरुनी काय ग परीनो तुका चालल्यात कुठे एवढ्या झट्टापट्या करून थुंकत मुरडत अगं मावशी आम्ही त्याला कुत्री बाजार तर मला वाटत नाही की माहीत असं आहे होय चला बघ सांगा पटापटा घेतलं काय नेसलं काय अगं मावशी मी घेतलं ताक म्हणजे मन आहे पाक बरं आणि घातलास का अगं मावशी मी घेतला हार बरं बाई ये बाई ये दुसरी ये मावशी सांगू नको बाई मला लाज वाटते लाज आता नको लाजू बाई नंतर लय अवघड होतं माल काय घेतलास बोल मावशी मी घेतला शिरा दमकुंड मारा मावशी अगं तुझ्या शिऱ्यात ग अगं माझ्या माळाचं नाव आहे बरं बाई आणि घातलास काय मी पण घातला बघ मावशी हार तू पण हार घातलास हो का मावशी बरं ये बाई ये तिसरी अगं मावशी मी घेतला हलवा तू घे हलवा खायला तेवढी घालवा चांगले चांगले 10-12 जण आतमध्ये बोलवा आणि रातभर ते कालवा मावशी अगं तुझं माल जणंगाने बोलले मी बरं बाई आणि नेसलीस काय नवाई
बर ये बाई ये बोल बाई नाव बोल तुझं. माझं नाव हिरा. आणि घेतलंच काय? मी घेतलं दही. आणि नेसलीस काय? मी नेसले 6 वारी. बर ये बाई ये बोल. अगं मावशी आता मला कशाला विचारत बसते? अगं मग तू तर जाणकार बाई आहेस ना. अगं मी घेतलं माझं दूध. तुझं तू तर गेल्या वर्षी आटली होतीस आणि यंदा कशी फुटली. हे मावशे अगं काय पण काय बोलते? आता माझं दूध म्हणजे माझ्या गाई म्हशींचं दूध. असं आहे वय. मला वाटलं बाई गेल्या वर्षी आटली होती आणि यंदा कशी फुटली. हे मावशे अगं ते सोड. तू घातलंस काय? मी घातली मौन माड. बर चला मग चला जाऊ. अगं आता काय झालं? अगं मावशी आमच्या साऱ्या पोरींचा विचार केला आणि तुझं का काय? अगं माझं काय? मी घेतली रताळी. अगं मावशी आज मला उपवास म्हणून बाजारला गेले होते. पण रताळी काय? रताळीची मुळी सुद्धा सापडली नाही बघ. आणि तुला कुठे रताळी सापडली ग? अगं तू रताळ्याच्या गल्लीला गेलीच नाही तर तुला कुठे दिसतील रताळी? म्हणजे या गावात वेगळा बाजार भरतो का? अगं आणले हा समोर बसलेला रताळ्यांचा बाजारच नव्हे काय? अगं आणले ही सोन्यासारखी माणसं आहेत ना. माणसं? अगं तो पाला बाजूला कर मग बघ रताळी. अगं ते सोड. हा एवढा मोठा घाट चढायचा आहे. एक छोटस गाणं तरी म्हणा. मावशी तूच बोल. अगं तुम्ही म्हणा ना कोणी. बरं मावशी. साज सुंदर करुणी गवळणी निघाला जया बाजारला साज सुंदर करुणी गवळणी निघाल्या जया बाजारला या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला साध सुंदर
धरणी मातेची ऐकून वाणी अवतार धरिला भूमीवारी गोर गरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी गोर गरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी देवकीच्या पोटी वाढलो मी नंद यशोदे घरी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी वाढलो मी नंद यशोदे घरी मातेची ऐकून वाणी अवतार धरला भूमीवारी धरणी मातेची ऐकून वाणी अवतार धरला भूमीवारी गोर गरीब भक्तजनांच्या लोक रक्षणासाठी गोर गरीब भक्तजनांच्या लोक रक्षणासाठी देवकीच्या पोटी जन्म वाढलो मी नंद यशोदे घरी देवकीच्या पोटी जन्म वाढलो मी नंद यशोदे घरी अवतार धरिला देवकीच्या पोटी वाढलो मी आज नंद यशोदे घरी वाढलो मी आज नंद यशोदे घरी वाढलो मी आज नंद यशोदे घरी काही राखीतो मी गोकुल नगरी मुरलीच्या नादाने फुलवी नगरी मुरलीच्या नादाने फुलवी नगरी मुरलीच्या नादाने फुलवी नगरी बापाचे वाढले वार आलो मी भूमीवरी बापाचे वाढले वार आलो मी भूमीवरी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी वाढलो मी नंद यशोदे घरी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी वाढलो मी नंद यशोदे घरी धरणी मातेची ऐकून वाणी अवतार धरला भूमीवारी धरणी मातेची ऐकून वाणी अवतार धरला भूमीवारी गोर गरीब भक्तजनांच्या लोक रक्षणासाठी गोर गरीब भक्तजनांच्या लोक रक्षणासाठी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी वाढलो मी नंद यशोदे घरी देवकीच्या पोटी जन्म घेऊनी वाढलो मी नंद यशोदे घरी कोणी बोलती कृष्ण मला कोणी बोलती श्याम नंदाचा मी राणा मी विष्णू आणि मीच राम आठवा अवतार धारण करणे कन्या जगाचे कल्याण जन्म घेतला देवकी पोटी मीच राम आणि मीच घनश्याम बोला कुंडलिका वरदे हरे विठ्ठल अरे हो
16,360 गोपिकांचा मेला मिळून मथुरेमध्ये चाललाय. त्यांना त्यांच्याकडून दैदूत घ्यायचे आहे. ही कामगिरी मी न करता माझ्या सुदावे सोपवतो. सुदाम्या, अरे सुदाम्या, आशीर्वाद असो. आम्हाला असे अचानक बोलवण्याचे कारण तुमच्यावर एक कामगिरी सोबत आहे. 16,360 गोपिकांचा मेला मिळून मथुरेमध्ये चाललाय. ठीक आहे, तुम्ही काहीच चिंता करू नका. तुम्ही आनंदात गोकुळात जा. ठीक आहे. ऐकलंस की नाही? नाही ऐकलंस नाही. सांग बरं काय सांग. अरे आपल्यावर एक कामगिरी आहे. कामगिरी मग ही कोणती रे? अरे साऱ्या गवळणीचा मेळा आणलाय. त्यांना अडवून दैतून घ्यायचं आपल्याला. त्यांना अडवायचं जायला जायचं नाही बघ पुढे. मला नाही जमायची कामगिरी. तुला नाही जमायची? नाही रे. का सांगतोस काय? अरे आधी हाय बघा. बरोबर आहे, तुझं पण म्हणणं बरोबर आहे. तुझं तुला जमायचं नाही, मला तर एकट्याला जमायचं नाही. मला आता काय करायचं? तुझ्या कोण ओळखीचा आहे काय रे? माझ्या कोण ओळखीचा? अरे एकच. कोण रे? अरे बोबड्या. बोबड्या काय? बोबड्या थांब, मी आत करतो. ए बोबड्या, अरे हाय रे. ए बोबड्या, बोबड्या रे, बोबड्या. अरे आहेस कुठे रे बोबड्या? अरे काय रे काय? आहेस कुठे? अरे माझी वसाडू कामगार चुकले. काय सांगतोस काय? अरे हो, ए, जाऊ दे, आधी लवकर या बरं. आलो बघ. हा, ये. अरे कुंजवनी आज सोडली गा. या. अरे कुंजवनी आज सोडली गा. चुकले माझी तामुही गा. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. कुंजवनी आता सोडली गाय, कुंजवनी आता सोडली गाय. चुकली रे माझी कपिला गाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. कुंजवनी आज सोडली कुंजवनी आज सोडली गाय. चुकली रे माझी ताबोली गाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. कुंजवनी आज सोडली गाय, कुंजवनी आज सोडली गाय. चुकली रे माझी ताबोली गाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. माझी काळू कपिला गाय, तिच्यावरती जीव आहे. तिच्यावरती जीव आहे, तिच्यावरती जीव आहे. माझी काळू कपिला गाय, तिच्यावरती जीव आहे. तिच्यावरती जीव आहे, तिच्यावरती जीव आहे. काशी अवदत भरली काय, काशी अवदत भरली काय. कशी चुकली ताबुही गाय, कशी चुकली ताबुही गाय, कशी चुकली ताबुही गाय. अरे गावात नायाचा तारुणी काय, गावात नायाचा तारुणी काय. चुकली माझी ताबुही गाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. कुंजवनी आता सोडली गाय, कुंजवनी आता सोडली गाय. चुकली रे माझी ताबुही गाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. आलो सुदाम्या संगतीला बाय, चिखलात भरला माझा रे पाय. कुंजवनी आज सोडली गाय.
सुधाम्या संगतीला गाय चिखलात भरला माझा रे पाय गुंजावानी आज सोडली गाय गुंजावानी आज सोडली गाय उकली माझी तांबोळी गाय सुधाम्या संगतीला गाय चिखलात भरला माझा रे पाय सुधाम्या संगतीला गाय चिखलात भरला माझा रे पाय काय बोबड्या काय रे तुझ्या काय बाबा एवढा त्या गाईला शोधून जगला असेल नाही तू टाकला काय लादा टाकला काय टाकली आम्ही नमन म्हटलं कसं असणार आता काही नाटक आहे तोंडावर येत नाही येऊ शकत नाही अरे काय काय अरे 4 दिवस झालं 6 दिवस झालं घरात नाही आली मग काय अरे त्या येतात आईवर माझं सर्व कौटुंब चालवतो तू तुझं सर्व कुटुंब चालवतोस कसं काय अरे हलवा द्या का गावातून गेले काय अरे काय दुधाला हाय काय रे काय आता धारा येतात नुसत्या धारा येतात काय सांगतोस काय अरे या येतात आईवर मी माझं कौटुंब चालवतो कुटुंब चालवतोस बरोबर आहे तुझी गाय एवढी देते किती लिटर दूध अरे फक्त सांगू तुला सांग सांग अरे माझी गाय ना अरे माझी गाय ना पाव लिटर दूध पाव लिटर दूध तुझं कसं काय वागतं अरे तुला आधी नक्का नाही शिकवलं नाही बाबा शिकवलं पाव लिटर दूध त्यांनी ड्रमवर पाणी वाटतो पाव लिटर दुधात ड्रमवर पाणी वाटतो ही लोक काय तुला बोलत नाही अजिबात नाही बोलत का बघा हे नाम दे अरे माझ्या दाईला चोखता आत्ता 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 गेलो कुठे रे तेव्हा एक तिथं बसलेला दिसला कोण रे अरे आपला दिसला तो बघ कोण हा आपण तास तू काय केलंस बघ मी त्याच्याकडे आत्ता नाही बघितलं आत्ता बघितलं बरोबर बघ त्याला विचारलं काय विचारलं माझी तांबू काय दिसली काय रे तांबू काय दिसली काय रे मग म्हणा बघ आता दिसले गेले हत्ती 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 गेलाय वरच्या डोंगरावर तेव्हा मी तसा गेलो तेव्हा एक तिथं वरती बसली दिसली कोण रे अरे मला वाटलं माझीच गाय तुझीच गाय ना मग काय अरे बघ मी आता दगड घेतला आणि आत्ता मारला असा मारला मग तेव्हा बघतो तर मला माझा वाघ ना रे वाघ दिसल्यावर तुझी मग काय झालं अरे मी घाबरलो नाही बरोबर अरे घाबर आता वाटला माझा आता उद्यापर्यंत ना मी बघ डोकं चालवलं दोन हात दोन पाय झाला चालतं मग पुढे पुढे काय झालं अरे धलकाला पूल लागला आणि मी म्हटलं मी आता धडकाला बोलू कुठलं बरोबर आहे तू कुठे धडकाला बोलतो बरोबर आहे तू कुठून धडकाला बोलतो अरे मी पण डोकं चालवलं वाघ दादा इकडनं धडकाला बोलला मी माझ्या इकडनं धडकाला
एवढ्या मोठ्या वाजत होत्या अरे मग आपण गेलो होतो की अरे हा? त्याचा वाघाचा वाघ वालत चालला अरे चला. माझा पण इकडे वालत चालला वाढत चालला. हो हा. वाघाच्या दरकाने वालत चालल्या वाढत चालल्या. अरे माझ्या इकडे कमी होत आल्या हो, हो? काय? अरे वाघा समजलं समजलं हा पुसक्या सोडतोय आपल्याला दिसत नाही बरोबर आपल्याला नाही आहे. मी बघ हा. आता दोन बाया उभा लागलो दोन बाया उभा राहिला. त्याची खोत लागली इथं रे. इथं इथं वाढवली. बाहेर हा. आणि इकडं आलो डान्स काय? हे राहून दे. हा. तुम्ही मला दोघांनी डोलं लावता त्याला काय अरे तुम्ही दोघांनी मला डोलं लावता त्याला बोलवलं कशाला? अरे आपल्याला कामगिरी आहे. ती कोणती? 60 गोपिकांचा मेळा मिळून हो. मथुरेच्या बाजारला जातो बघ त्याला लाडून जाई दूध घ्यायचंय मावती आहे मावशी अशी आहे चल चल हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेले पारितोषिक रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेले पारितोषिक आमचे मित्र तुषार धाडवे आमचे मित्र तुषार धाडवे यांकडून चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही वागदाई नवतून मंडळ पंचायत मंडळवाडी तिथे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो दही दूध माठ भरणी चालली हीरा ताराही बाजारी दही दूध माठ भरणी चालली हीरा ताराही बाजारी शाबास. Hey!
हा काय बोर्ड दिसलं काय रे काय आणणार काय आणणार बघतो आपण झूम कमी हा बघ हा पुष्पतीला पुष्पती काय द्या पुष्पती राहू दे बघ बघ हे तुझ्या काय तिथं मुलात ना काय तिथं कमलच बघ काय बांधला नाही तर काय तिथं काय रे हो डोक्यावर काय नाही डॉक्टर काय आहे दूर समाप्त काय हो काय सांगतोस का पहिली वाता घातले ना होय बसले बोलत नाही काय एवढं बोलतो पण बोलत नाही होय बोलत नाही हो याच्यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे बघ काय थांब मी बघतो थांब कशी बोलत नाही ती आयो ठीक आहे बाईला आधी नमस्कार करतो हा ए मावशे नमस्कार नाही नाही काय बोलते तू? काय बोलते मला तुला तो एवढा काय? अगला आणि नमस्कार करतो बघ तरी तू नाही बोलते की तू जा मी जातो ए आपल्या हा थांब थांब काय थांब खाल्ण्यात आलाय हा खाल्ला झाला बंद कर बंद करतो हा मावशे हा नमस्कार नाही अरे नाही म्हणते हे तुझ्या काय रे? हिला खाल्लं गेला हा कधी ती नाही म्हणते नाही म्हणते मधनं गेला हा कधी पण ती नाही म्हणते मग आता थांब वरून कर थांब बघतो बघ बघ, काय तर बघ काठी दे काठी दे हा हे मावचे नमस्कार नाही अरे हे तुझ्या काय अरे ही झालकी झालकी नाही बोलते सारखी मग त्याला कधी घरी काय अरे आपल्यावर कामगिरी आहे हे माहिती आहे मला तर काहीतरी उपचार केला पाहिजे बघ हे तुझ्या हा माझ्याकडे एक ना हा जादूची कांडी आहे जादूची कांडी ती कांडी होय दाखव दाखव तिथं दाखवायची नसते होय. जादूची आहे ती तुझी आहे का ते बघ हा अति घालायची ती काढायची हातायची हसायची आणि द्यायची लावून अरे कुठे बोलता येत नाही तिथे होय काय का तुझा हे तुझ्या हा हा मला एक आयडिया तुझे जा जा बघूया हे मावते मी तुझ्या घरी आलो तर कोणताय मला ढोलन नाही हं? जा जा चालतंय तुझं हे मावते टाकलं होतं आता मी तुझ्या घरी येऊन तुझ्या उगत पलगावर बसलो तर कोणताय मला ढोलन नाही पालकावर गेला आई म्हणते आई बोलते चालू दे ही पत्नार वाटते पटणार म्हणला हे मावते जर मी तुझ्या सोबत लग्न केलं तर कोणताय मला ढोलन जे जिभेला नाही हाड मंगाबादनं काय वाटत तुझी बसली होती हल होय तुझ्या हल मावशीसाठी काही पारितोषिक आहे संकेत सुभाष धाडवे संकेत सुभाष धाडवे यांकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे मावशीने संकेत यांचं नाव घेतलंय लाल मणी तोडले काले मणी जोडले हिरवे करायचे होते बरोबर आहे तू हिरवे करायचे हिरवे पण जोडते लाल बोलले काले बोलले पण हे हिरवं करायचं बोलला हिरवा पण जोडायला पाहिजे बरोबर आहे मग लाल मणी तोडले काले मणी जोडले आणि संकेतरावांसाठी 7 जण सोडले तुझी नको आपल्या. तसेच 7 जणांना आठवा उत्कर्ष धाडवे यांकडूनही मावशीसाठी पारितोषिक आलं आहे मावशीने उत्कर्ष यांचं नाव घेतलंय उत्कर्ष उर्फ गुरु गुलाबाच्या झाडाला लागतात काट्यानी फुले पानं नाही लागत. बरोबर आहे पानं अजिबात नाही का लागत. कातरी म्हणते काय? अबा इथंच आहे इथंच आहे हो. अबे मावते, समोर बसला. देतो सिगरेट देतोच काय? ये, ये. बोलवते एवढी. गुलाबाच्या झाडाला लागतात काट्यानी फुले आणि उत्कर्षरावांशी लग्न करतात झाली मला 4 मुले ये, ये, नाही आधी. हे कुठं आहे तो? कुठं आहे तो? हा, काय? हे आबट. हे अमितचं घेऊन टाके नाव अमितचं घे अमितचं नाव घे कोणतं? पाचवा कोणाचा आहे? ए, कुठे गेला? हा पाचवं कोणाचं? जाऊ दे, त्याला काय वाट. गण आणलंय. फोकस होत नाही तू त्यांची नावं घेतली माझं नाव घेऊन बघ. तुझं पण घेऊ बघ. बरं घेते
खोक्यात खोका टीव्हीचा खोका खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी तुझी मांजर काय नाही. आणि तू माझा खोका तुला बोका म्हणजे खोका बोलली तुम्ही दोघांनी जा काय नाही हे मावते माझं नाव घेतलं तुझं पण नाव घेतो बरं घे घे हे चांगलं घे, घे, घे. आले आले हत्तीच्या तोंडीवर ए, काय आहे? कुठलं काय काय पण थांब हत्तीच्या पाठीवर मखमली धूल बरोबर हे मावते तुझं नाव घेतो तू माझं गुलाबाचं फूल बरं चांगलं नाव घेतलं हा आधी ते सोड आणि तुम्ही कोण तुम्हाला पाठवलं कुणी मग बतवला आपल्या बतवला देव बाप्पानी देव बाप्पाने देव बाप्पानी मग त्यांना बोलवून घ्या कसं कसं मग कसं अरे आम्ही त्यांना बोलवा गेला तू इकडनं गेलीच पण बरोबर नाही रे दादा मग? बोलवून घ्या तुम्ही आता नाही मग कसं तुम्हाला बतायला लागल बसू मग बरं अण्णा हे तुझ्या हा? अण्णा जाऊ लक्ष ठेवा देव बाप्पा तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पार फोकस पाडली. होत आहे ठीक आहे तुम्ही आनंदात गोकुलात जा आशीर्वाद असो. मुकुट लावलेले आहे, लावलेले. होत नाही. राधे म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान भगवान असे नसतात बरं आधी कसे असतात पायी पद्मा बेंबीर फोकस बंद केलं. राधी तुझ्या म्हणण्याबरोबर तसा ते कसा विषय मला तो सांगा कोण जन्म ऐक ए, उभा गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्रीहरी ए, घे रे उद्या नानपरी अवतार धरिले गमी देतो पटोली का गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्रीहरी नानपरी
अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटोनी कारी अवतार तिसरा वरारूप धरुणी दूत विभार सोळावरी धरुणी दूत विभार सोळावरी धरुणी दूत विभार सोळावरी धरुणी अवतार नवता नरसिंह धरुणी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटोनी कारी अवतार पाचवा वामन धरुणी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी बलिराजा कपट्याने पाताळी धाडुनी अवतार सहावा परशुराम धरुणी पृथ्वीचा क्षत्रिय निशब्द करुणी पृथ्वीचा क्षत्रिय निशब्द करुणी पृथ्वीचा क्षत्रिय निशब्द करुणी अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटोनी कारी अवतार सातवा श्रीराम धरुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी अवतार आठवा कृष्ण निघालो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटोनी कारी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटोनी कारी अरे हो हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहे यांच्याकडे शरण जाऊया राधे थांब तुम माझा कृष्ण कन्हैया का
नको वाजवू बासरी राधा झाले बावरी सोड सोड रे काना मला जाऊ दे घरी सांगा ढळली उद्या भेटू यमुने तिरी हो आ ओ तुम्हारा कृष्ण कन्हैया काना गिरधारी नको वाजवू बासरी राधा झाली बावरी तुम्हारा कृष्ण कन्हैया काना गिरधारी नको वाजवू बासरी राधा झाली बावरी सोड सोड रे काना मला जाऊ दे घरी सांग ढळली उद्या भेटू यमुने तिरी हो तुम्हारा कृष्ण कन्हैया काना गिरधारी नको वाजवू बासरी राधा झाली बावळी तुम्हारा कृष्ण कन्हैया काना गिरधारी नको वाजवू बासरी राधा झाली बावळी सोड सोड रे काना मला जाऊ दे घरी सांग ढळली उद्या भेटू यमुने तिरी हो या गाण्यासाठी काही पारितोषिकाला आहे. कोकणची लोककला युट्यूबर्स आमचे मित्र कोकणची लोककला युट्यूबर्स आमचे मित्र नामदेव मोरे यांकडून या गीतासाठी 121 रुपयाचा पारितोषिकाला आहे व त्यांचं म्हणणं आहे की शाहीर संकेत लोंढे यांनी हे गीत स्टेजवरती येऊन बोलायचं आहे. शाहीर संकेत लोंढे. हो